पुण्याची आयटी ओळख असलेल्या हिंजवडी आयटी पार्कात खड्डे आणि वाहतूक कोंडीचं मोठं संकट समोर आलेलं आहे। याच त्रासामुळे अनेक कंपन्या चक्क परदेशात स्थलांतरित होत आहेत, तर लॉकडाऊन नसताना देखील अभियंत्यांवर वर्क फ्रॉम होम करण्याची वेळ आली आहे। वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड सध्या सुरू आहे। सरकारचं लाडक्या बहिणीकडे लक्ष आहे, मात्र आता लाडक्या अभियंत्यांकडे कधी लक्ष देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील आयटी पार्क हा खड्ड्यात गेला आहे अशी म्हणण्याची वेळ आज येथील आयटी अभियंते आहेत त्यांच्यावर उडवली आहे। आपण पाहू शकतो की मी सध्या वाकड परिसरामध्ये आहे। हाच वाकड परिसरातून जो रस्ता जातो हा हिंजवडीच्या दिशेने जातो आणि ह्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर दिवशी वाहतूक कोंडी होते। अक्षरशः खड्ड्यातून रस्ता काढत हे जे वाहन चालक आहेत यांना प्रवास करावा लागतो आणि ह्या वाहन चालकांना दर दिवशी ह्या खड्ड्यातून प्रवास केल्यामुळे तसेच या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दर दिवशी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जायला उशीर होतो। गोपाल मुडघरे, साम टीव्ही न्यूज, हिंजवडी। या सगळ्या त्रासासंदर्भात अभियंत्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे। त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत जाणून घेऊया। हे तर बऱ्याच वर्षापासून चालू म्हणजे 4-5 वर्षापासून रस्त्याचा हा प्रॉब्लेम आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वेळ जातो तसं यांनी सांगितलंच आहे, पण याच्यासोबत काय होतंय, जर आपण टू व्हीलर असताल तर पाठीचे आणि मणक्याचे वेगळे त्रास होत आहेत। जे की ऑफिसमध्ये आम्ही बसूनच आहेत, इथे येताना तो वेगळा त्रास सहन करायचा। इथे जी बेसिक सुविधा लागते, ट्रान्सपोर्टेशन जे लागतं बेसिकली, तीच खूप लॅक करते आणि हा इश्यू आम्ही मागच्या 5 वर्षापासून बघत आहोत। एम्प्लॉय वेळेवरती येत नसल्यामुळे कंपनीचा फायनान्शियल लॉस होतो आणि कंपनी इथून आता आयटी हा हिंजवडीमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत। मला शासनाला एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन, प्रॉपर सोल्युशन काढणं गरजेचं आहे। जर शासनाने ह्याच्यावरती जर कुठल्याही प्रकारचं सोल्युशन 10 दिवसामध्ये जर नाही काढलं तर नक्कीच इथल्या सर्व ITNsला घेऊन आम्ही इथे मोठं आंदोलन करणार आहोत।